भोर सर द मॅथ्स मास्टर या आपल्या आगळ्या वेगळ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक अतिशय आगळं वेगळं असं विनोदी प्रकारचं गणित घेऊन आलो आहे. महाराजांचा दरबार भरला होता. दरबारामध्ये सगळे मंत्री वजीर वगैरे सगळे हजर होते. फक्त प्रधानजी यायचे राहिले होते. सर्वजण प्रधानजींची वाट पाहत बसले होते. थोड्या वेळाने प्रधानजी धापा टाकत आले. महाराजांनी आल्याबरोबर रागाने विचारले, प्रधानजी आज तुम्हाला एवढा विलंब का व्हावा? प्रधानजी म्हणले, महाराज माझ्या बायकोने 5 रुपयाचे नाणे गिळले होते. मग काय केले प्रधानजी तुम्ही? मला मी राजवैद्याकडे घेऊन गेलो. राजवैद्य म्हणाले 25,000 रुपये खर्च येईल. महाराज 5 रुपयासाठी 25,000 रुपये मी कशाला घालू? सगळेजण बाकीचे हसायला लागले. महाराजांनी मात्र गंभीरपणे घेतले. म्हणले, प्रधानजी तुम्हाला पत्नीच्या जीवापेक्षा 25,000 रुपयाची किंमत जास्त वाटते का? जा तुम्ही आत्ताच्या आत्ता आणि तो नाणं काढून आणा. प्रधानजी ते नाणं आम्ही काढून घेतलंय. काय काय केलं प्रधानजी? आणि मग तो प्रधानजी म्हणला, महाराज मी तिला फक्त 1 रुपयाचा सोडा वॉटर प्यायला दिला. प्रधानजी सोडा वॉटरने नाणे दिलं का बाहेर? हो प्रधानजी. सोडा वॉटरने फक्त 6 सेकंदामध्ये त्याची क्रिया सुरू केली आणि 6 सेकंदाने महाराज 4-4 आणे 8-8 आणे बाहेर पडले. महाराज फार रागावले. प्रधानजी कोणाशी बोलताय? अहो 5 रुपयाचे नाणे कुठे वितळून त्यापासून का 4-4 आणे 8-8 बाहेर पडणार आहेत? म्हणजे महाराज खरोखर 4-4 आणे 8-8 बाहेर पडले. तुम्ही बघा म्हटले. सगळेजण स्तब्ध बसले. महाराज म्हणले, कसं हे शक्य आहे? म्हणले हे शक्य झालं आहे महाराज. 5 रुपयाचे नाणे सोडा वॉटरने वितळले आणि त्याचे 4-4 आणे 8-8 आणे बाहेर पडले. प्रधानजी तुम्ही हे सिद्ध करून दाखवा. आणि मग प्रधानजीने ते सिद्ध करून दाखवलं. कसं सिद्ध केलं ते पाहता. 5 रुपये म्हणजे किती पैसे? 5 रुपये म्हणजे 500 पैसे. आणि सोडा वॉटर पिल्याबरोबर काय झाले? 4-4 आणे 8-8 आणे बाहेर आले. बघा शाब्दिक कशी गोष्ट होती. 4-4 आणे 8-8 आणे. 1 2 3 4 4 आणे. 1 4 आणे म्हणजे असतात 25 पैसे. किती पैसे? 25 पैसे. सांगा बरे मग 4 आणे म्हणजे किती पैसे होणार? 100 पैसे. बरोबर 100 पैसे. प्रधानजी काय म्हणले? 4-4 आणे 8-8 आणे 8-8 आणे. 1 2 3 4 5 6 7 8 आणे. 8 आणे म्हणजे किती? 50 पैसे. 8 आणे म्हणजे किती? 50 पैसे. सांगा बरे एकूण किती रुपये झाले? 50 पैसे असे 8 वेळा म्हणजे 400 पैसे झाले. 400 पैसे. सांगा एकूण किती पैसे? 500 पैसे. पहा इनपुट इज इक्वल टू आउटपुट. त्यामुळे ही गोष्ट घडलेली सत्य होती गणिताच्या नियमाने, विज्ञानाच्या नव्हे. धन्यवाद.